अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार कथित प्रत्यक्षदर्शीने गोळीचा आवाज ऐकला आणि तिथं पोहोचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला प्रत्यक्षदर्शी म्हणता येणार नाही. साक्षीदार मित्रांनो, फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे साक्षीदार असतात, ज्यामध्ये एक महत्त्वाचा साक्षीदार असतो तो म्हणजे नेत्र साक्षीदार, ज्याला इंग्रजीमध्ये आय विटनेस असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता आय विटनेस म्हणजे काय? तर आय विटनेस म्हणजे ज्या व्यक्तीने एखादी घटना स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे. परंतु एखाद्या साक्षीदाराला नेत्र साक्षीदार कधी म्हणता येईल आणि एखादा साक्षीदार हा नेत्र साक्षीदार कधी होणार नाही, याबद्दल परशुराम पांडेय विरुद्ध बिहार राज्य, परशुराम पांडेय विरुद्ध बिहार राज्य या केसमधील माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, ज्याच्या निकालाची तारीख 14 ऑक्टोबर 2004 अशी आहे. वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय. परशुराम पांडे विरुद्ध बिहार राज्य, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे आणि निकालाची तारीख आहे 14 ऑक्टोबर 2004. या केसमध्ये सुद्धा असाच एक प्रश्न उपस्थित झालेला होता. या केसमध्ये गोळीबाराची घटना घडलेली होती आणि त्या केसच्या सुनावणीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की त्या केसमध्ये असं घटना घडलेली होती की ते जे जखमी होते, ज्यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि गोळीबार करून हत्या करण्यात आलेली होती, आणि त्या नेत्र साक्षीदाराला सरकार पक्षातर्फे जबाब घेण्यात आलेला होता. नेत्र साक्षीदाराचे म्हणणे असे होते की मी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मी जे आरोपी होते त्यांचा पाठलाग केला. मी त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावलो आणि हा त्या साक्षीदाराचा त्या केसमध्ये रोल होता. याबद्दल निष्कर्ष नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर एखादा साक्षीदार हा प्रत्यक्ष घटना पाहत असेल तरच त्याला आय विटनेस म्हणजे नेत्र साक्षीदार असं म्हणता येईल. या केसमध्ये गोळीबार झाल्यानंतर तो जो साक्षीदार आहे तो घटनास्थळी पोहोचलेला होता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार त्याने आरोपीचा पाठलाग केलेला होता. म्हणजेच त्याने आरोपीला पाठीमागच्या साईडने पाहिलेलं होतं, त्यांची पाठ पाहिलेली होती, चेहरा पाहिलेला नव्हता. आणि जरी पाठलाग केलेला असला, जरी गोळीबार झाल्यानंतर तो लगेचच त्या ठिकाणी जरी पोहोचलेला असला तरीसुद्धा अशा साक्षीदाराला नेत्र साक्षीदार असं म्हणता येणार नाही, असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजेच नेत्र साक्षीदार याचा अर्थ असा होतो की एखादी घटना घडत असताना त्या घटनास्थळाच्या ठिकाणी उपस्थित असणं किंवा ती घटना स्वतःच्या डोळ्यांनी त्या साक्षीदाराने पाहणं, केवळ आवाज ऐकणं, केवळ एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावणं, म्हणजे अशा प्रकारचा साक्षीदार हा नेत्र साक्षीदार होऊ शकत नाही, असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. जर माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या पेजेसला आणि प्रोफाईलला, तर पेजेस आणि प्रोफाईलला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जरूर फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती इतरांनासुद्धा मिळेल. धन्यवाद. प्रोसिक्युशन केसनुसार कथित प्रत्यक्षदर्शीने गोळीचा आवाज ऐकला आणि तिथं पोहोचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याला प्रत्यक्षदर्शी म्हणता येणार नाही. साक्षीदार तात्काळ